भारुडाला रंग येऊया ऐसे तिने देवाचे तुनी उत्पन्न तो हा गजानन माया बाप तुका ऐसे आहे वेदवाणी पहाड पुराणी व्यासाची वाघाच्या छातीची पोलादी बघा या ठिकाणी महाराजांचं सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करतोय वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली माझ्या राज्याची जयंती आली शिवरायाची जयंती आली सुंदर अशी आता गवळण सुरू होईल आणि त्यानंतर भरुडाला सुरुवात होईल आल्या पाच गवळणी खरोखरच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही गवळण प्रसिद्ध झाली 5 साड्याची जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोकांनी माझा व्हिडिओ व्हायरल झाला आणि ही गवळण भरपूर प्रेम या ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांनी दिलं तीच गवळण आपल्या समोर या ठिकाणी एकनाथ बाबांची सादर होते आल्या पाच गवळणी आल्या पाच गवळणी पाच रंगाचा सुंदर करू
ठिकाणी गवळण झाली आणि गवळणीनंतर वा वा वा. तुम्ही जर अशा पद्धतीची जर दाद दिली वा टाळ्यांची तर दाद आलीच. भावाली झाली. नाव सांगा. दिगंबर भगवानराव बगाटे लालवाडी. दिगंबर भगवानराव बगाटे भगवानराव बगाटे. बगाटे यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांच्यासाठी एक मी नावच घेते. या घ्या. तुम्ही काय म्हणता इकडं म्हणू दे की घ्या म्हणून घेऊ द्या का? हा होय म्हणा की हा घ्या बघा हाय का नाही. आमची ताई कशी म्हणते घ्या म्हणून नाव. असू द्या. काय म्हणा नाव त्यांचं? कात नाही चुना नाही पान कसं रंगलं. कात नाही चुना नाही पान कसं रंगलं. दिगंबर रावाने पिक्चर दावला तुमचं आमचं जमलं. त्याचप्रमाणे श्री अंकुशराव जाधव बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य वाघलखेडा वा यांच्याकडून सुद्धा या सुंदर अशा भरवड्यासाठी या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून त्यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्यांचंही मनापासून धन्यवाद. नाही त्यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बरं का. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे गोरखनाथ बाबूजी ढोके माजी सरपंच ग्रामपंचायत वाघलखेडे यांच्यातर्फे 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बरं का. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखरच आम्हाला वाटलं की आमच्या इकडेच कलेला दाद देणारे लोक आहेत का असं वाटलं, परंतु नाही. या ठिकाणी सुद्धा कलेला दाद देणारे लोक या ठिकाणी आहेत. त्यामुळे इथं आल्यानंतर एवढं पैशाचं समाधान नाही, परंतु कला केल्यानंतर आपण जी टाळ्याची दाद दिली आणि जी काय प्रतिसाद दिला त्यामुळे आमचं मन भरून आलं. कार्यक्रम जबरदस्त होणार आहे. फक्त जागा कुणी सुद्धा सोडायची नाही. विठाला 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 विठाला. हॅलो हॅलो. काय मावशी एक साडी नेसायची म्हणलं तर पंचम निघून जाते आपल्याला. हॅलो काय हॅलो. शिस्टीमवाले एक साडी नेसून गावाला जायचं म्हणलं तर गाडी बसून तुमची एक झोप होती. झालं की थांबा झालं की थांबा. 5 साड्या फेडल्या. ह्याला तर म्हणते ती आज 300 किलोमीटरवर तुमच्यापाशी पोहोचलो म्हणजे कशामुळं अशीच कला तर चला नाहीतर बिघडणाराचं हाला. खरं सिस्टीम नाहीतर कुठं कुठं तुई डोकं किऱ्या कुठं आमचं निवा कार्यक्रम तर वायरी खाऊन जात नाही. आता तुमच्यासाठी एक गाणं आय नाचू द्या मला घुमू द्या मला बघू द्या सारा गाव. रेडी जीवाले भाऊ नाचू द्या मला घुमू द्या मला बघू द्या सारा गाव. आणि जीवाले भाऊ शिवरायाचं गाणं
काय आता नाथ बाबाच्या लय जवळ आलो आम्ही काय म्हणून नाथ महाराजांनी सांगितले भारुड म्हणजे काय मला मांडी काढ तरी ऐकला तर भारुड नाही तर देवाला फिरवलं. नाथ बाबा सांगतात शरण शरण एक नाता पायी माता देवीला शरण शरण एक नाता पायी माता देवीला नका पाहू गुण दोष. मला व्हिडिओ काढायचा इकडून बसतो नाही तर असं एकत्र जर कार्य करायचं म्हणजे आपण गुण दोष कोणाला पाहायचा नाही. काय ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर नेले तुकाराम महाराज तुकाराम गाताने अनेक संतांनी गाते तयार केले पण लोकांच्या माथ्यात बसना. म्हणून नाथ महाराजांच्या लक्षात आलं असं नाथ बाबाच्या लक्षात आलं की मोरे कलियुग आहे आणि कलियुगात पोथी पुराणा कोण ऐकलं नाही जवळ येणार नाही म्हणून हा भारुड तयार केला. भावनेवर रूढ झाले हान भारुड नेला. हा तोच गाव नाथ महाराज काय म्हणत आहे का आय वसाड पाडू नका गाव तुम्ही वसाड पाडू जालना अंबर पंढरपूर सोलापूर गाव नाही नाथ महाराजांचा 3.5 हाताचा देह भक्तीने वासाड पाडू नका. आणि पुन्हा मोरनाथ महाराज काय म्हणतात पायजाम झाले आधी भक्तीने धरले हाती आधी भक्तीने धरले हाती मग ज्ञान वैराग्य धर्म माझे येती. पहिली भक्ती पाहिजे काय. आता आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या राजे पुन्हा जन्माला या. राजे तयार आहेत याला. महिला मंडळ राजे येण्यासाठी अगोदर जिजाऊला वाचवा काय मुलगी वाचवा मुलगी शिकवा आपोआप शिवाजी येते काय. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. नेते झाले अफजद खान त्यांना महाराष्ट्र पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. मग कुठला गाव हा 3.5 हाताचा देहगाव नाथ महाराज म्हणतात वसाड पाडू नका. हाई आता मायबाप हाई आता मायबाप हाई आता मायबाप हाई आता मायबाप गाव असता ओस पडले घर असता जळून गेले जोडे असता काटे मोडले पोर माझ्या जाळीत किंवा सापडले. जोडे असता काटे मोडले म्हणजे तर काय माणसाला ज्ञान असतो माणूस आज्ञासारखा वागतो. तरुण मंडळी जवानी 4 दिवसाची तरुण मंडळी लक्ष द्या. 4 दिवसाची जवानी 4 दिवसाचे तारुण्य म्हणून ह्या स्पीड मध्ये सुधारायचं आहे. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. गावचा पाटील मरून गेला त्याच्या नारीने कुडाभर लागतो. गावचा पाटील म्हणजे कोण हा 3.5 हाताच्या देहात मनाचे पाटील देहगावचा विश्वास नको धरू त्याचा घात करेल नेमाचा
म्हणून तरुण मंडळी आय तारुण्याच्या भरामध्ये नको दुसरीकडे पळू, नको दुसरीकडे पळू, आणि सकाळची सावली ढळून गेलेली काळी तुला हात आज येथे मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. मंडळाने मोफत मुला मुलींचा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. पण एवढं सगळं वराड जमलंय. अय पलीकड वराड मंडळी, जेवणाची पंगत थांबवा, अजून लग्न वाक्षिता पडायचे. जेवणाची तुका ती पंत्रवळ्या वाटायला लागली. थांबा, पंत्रवळ्या वाटू नका. अजून नवरदेवाला घेऊन यायचं नाही. हो कोण आहे? नवरदेवाला घेऊन यायचं नाही. अजून बोलवलेलं नाही, अजून वरदवा यायचं आहे. लगेच आणू नका. एवढं सगळं वराड जमलंय, पण कोणतं वराड कोणीकडे काय मार्ग कळायला नाही. पण एवढं सगळं वराड जमलंय, तुम्ही म्हणसाल नवरी कुठली नवरदेव कुठला. बरोबर आहे का नाही? तुम्ही वराड तर आलंय सगळं, पण नवरी कुठली नवरदेव कुठला काय कळायला मार्ग नाही. तेव्हा नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली, नवरी आहे पंढरपूर तालुक्यातली, आणि नवरदेव आहे तुमच्याच गावचा. अरे वा, हा, तुमच्याच गावचा नवरदेव आहे. लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे. आहो चला चला, आहो चला चला लग्नाला माझ्या. चला चला एवढं सगळं वराड जमलंय. तुम्ही म्हणसाल अजून कस काय नवरदेवाला नाही. सगळ्या लक्षात मिळालं का? मिळालं का? होय म्हणा की. नसला मिळाला तर खाल्लं पोराव दगड हाणायचे. चिल्लार पार्टी खाल्लं दगड हाणायचे. मग का ओरडायचा? लय पोरं शांत दिसते ती. अजिबात दगड हाणायचे नाही ते. आणि जेवणाची व्यवस्था आपापल्या घरीच केली बर का. आपापल्या घरी गेल्यानंतर लगेच झालं की लगेच लाईन लावतात जेवायला. तसं काय करायचं? विको कमी. चला, नवरदेवाचे मामा
नवरदेवाला घेऊन या लवकर या हो नवरदेव अहो तुम्हाला बघून नवरी पाहिजे काय भानगड आहे सुंदर आहे असं आहे होय काय पळून राहिली नाही बरं तुम्हाला बघितली का कसं आहे बहरो फूल बरसा मेरा नवरदेवाला ओढून जावं लागतो बाबा बघितलं का कसं आहे काय एक तरी टाक ना. बरं काय कसं नाक्षिदा मिळाला का बोलत चला की जरा मिळाला ना करायची का सुरुवात काका कुठे आहेत हॅलो हो नवरी बाय चला नवरदेवाचे मामा नवरीचे मामा चला या आणि नवरीचे मामा चला नवरीचे मामा हा नवरीचे मामा चला हो नवरी बाय पुढे या लग्नाची तयारी झाली आहो लग्नाची तयारी दंदारी झाली सगळ्यांना पत्रिका पोचल्या एवढं मोठं वराड आले हा पण आता एक राहिलं की अहो तुमच्या मामांचा परिचय करून द्या ना अहो मामांचा परिचय करून देऊ अगोदर ह्यांना विचारा ना हा बर चल बाळा की बाळा बाळा कुठल्या अँगलला बाळ दिसतंय बर बाळा नवरी पसंत आहे का एक नंबर पहिलं झालंय का झाले का पहिलं नाही ना आलेत का तू आलेत का मग काय पडायचं वा तोडून तिकडे पण विचार घेतलाय का त्यांचा हा बघा नाही तर उद्या जाण्यावर जाऊन जपावं लागेल स्टँडवर चालतंय चला नवरी बाई तुमच्या मामांचा परिचय करून द्या पंढरपुरात अभय पंढरपुरात काय वाजत गाजत अनुसयाचं वाशी
फेरा नाही करायला गेल्यावर हॅलो नवरीबाई हा नवरीबाई मामांचा परिचय करून द्या मामा कुठे राहतात काय करतात काय बिझनेस आहे त्यांचा असा परिचय करून द्या मामांचा जरा म्हणजे मामांचा परिचय करून द्या मूळ परिचय करून द्या दिस इज माय मामा डिशेस माय तुमची मामा मामा लयच हाईट आहे दिस इज माय तुमचे मामा कशाला म्हणताय दिस इज माय मामा मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचा मामा कुठं आहे कृष्णा शेळके हा. लय चिटकून उभा राहिलाय पलीकडे सरा की जरा मामी आलेत का मला हा या दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचं मामा हा हा हे गाठ्यात कुठं बिझनेस काय आहे जरा- म्हणजे ह्यांचा बिझनेस काय विचारायचं मला? हा वजन वाढलं पहिलं मामाचं सध्या हे मामा फॉरेनला असतात फॉरेनला असतात हा कुठं ह्यांचा फार मोठा बिझनेस फार मोठा बिझनेस आहे ह्यांच्या कपड्यावर अजिबात जायचं नाही हा त्यांचा नाईटचा ड्रेस आहे पण ह्याचा फार लयच लाजायला लागला मामा पप्पा कुणी सुद्धा पाडलं नाही ते म्हणलं तर असलं जन्मार कधी बघितलंच नाही असू द्या सध्या हे मामा फॉरेनला असतात ह्यांचा फार मोठा बिझनेस आहे फार मोठा बिझनेस आहे सध्या हे मामा हे मामा सध्या हे मामा हे मामा फॉरेनला फॉरेनला केसावर फुगई या फुगल मामाचं वजन काय वाढलं बाबा आता तुमचे मामा हा काय म्हणता तुमचे मामा आता हे माझे मामा आहेत आता त्यामुळे काय ह्यांची घालवत घालवू बी नका राखू बी नका पण माझे मामा हा. आहेत तरी पण ह्यांचा परिचय करून देते हा सध्या हे मामा फॉरेनला असतात फॉरेनला असतात कुठं फॉरेनला ह्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस फार मोठा बिझनेस ह्यांच्या आहे कपड्यावर अजिबात जायचं नाही ह्यांचा सुद्धा फार मोठा बिझनेस फार मोठा business. सध्या हे मामा हे मामा फॉरेनला फॉरेनला सध्या हे मामा हे मामा फॉरेनला फॉरेनला आग लावायचं काम करतात. शपास मामा गावचा नारळ मुले काय मामा तुम्ही काय नाराज झाला होता मग काय ह्याला काय म्हणते ती लाईट उजीड उजीर म्हणते हा म्हणजे आग हा ही असल्या ह्याच्यात कामाला येते ती मग लाईट वायर मला की मग सर वायर मे नाही तर मला माझं जास्त ते शिक्षणच झालं नाही व आता गुता सांग हा तर या ठिकाणी लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे हॅलो हळद वाटुनी वाटीला पाटा हळद वाटुनी वाटीला पाटा अनुगुणाचा नवरा हळदीनं उठा वाटोळ केलं मी कशी चंद्राची खोर बघा मी कशी चंद्राची खोर आणि हे कसं रानात बुजगावून उभा केल्याने दिसतंय ह्यांच्या परीस तो का ती चष्मवाला आहे का चष्मवाला तो का ती माग त्यांच्या बरोबर जर लगीन केलं असतं तर कसा विठ्ठल रुक्मिणी सारखा जोडा दिसला असता लाजले ती लाजले हो का त्यांचा बी चहा लयच खुला आहे अजून काय अक्षिदा पडला नाही तुमची तयारी आहे का बरं असू द्या तर मंडळी हे भारूड आहे ऐका तुम्ही म्हणसाल हे नक्की भारूडच आहे का काय तुम्ही म्हणसाल हे नक्की भारूडच आहे का आता भारूड कशाला म्हणायचं बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारूड बहुरुडीचं दर्शन म्हणजे भारूड ऐकलं तर भारूड नाही तर 84 लक्ष योनीचं फिरून माणसाच्या पाठीमागं लागल्याशिवाय राहणार नाही उसो ढोंगा परी रसन वेळ ढोंगा काय भुलला सेवरली या सोंगा सोंगा ढोंगा बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका कारण का हे नाथरायांचं भारूड आहे आणि नाथरायांना भारूड लिहिण्याचा एवढा अट्ठास होता एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल म्हणून नाथरायांनी ही सोमरूपी पंतरवळी तयार केली आणि हे आमचं कारभार आहे कारभार इकडे या पुढे या तुमचं या ठिकाणी वराड आलंय का बोल की बायको बाई हे तो वराड आलंय का तुमचं आलंय ना बरं ठीक आहे आता सरा महागा आता एवढं सगळं वराड जमलंय पण कोणतं वराड कोणीकडलं काय कळायला मार्ग तेव्हा प्रथम नवरदेव म्हणतात की माझं सुद्धा वराड भरपूर आले बरोबर का नाही पहिल्यांदा नवरदेवाकडील वराडाने हात वरती करा नवरदेवाकडील वराड कोण कोण आहे
वा वा वा, हात खाली करा, हात खाली करा. नवरदेवाकडील वराड बघितला, आता माझं बघायचं का वराड? हा, नवरीकडील वराड आणि हात वरती करा. बघितलं का कसं आहे का? आहे का? आहे का? आहे का? हात खाली करा. आणि बाकीची काय नुसती गिळ आली ती काय? बर काय काय असं ना, लग्नाचा मुहूर्त होत आलेला आहे, तेव्हा काका अंतरपाठ धरा. मामा नवरदेव इकडं. हा, नवरदेव इकडे या. हा धरा. मामा आहेत ना, मामा दोघं तर मामा धरा ना. मामा आहेत ना दोघं. धरा मामाने. चला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरणं विनायकं चिंतामणी देवरं सूर्यशुभमंगलचा. नवरदेव हो ना. तर आमच्या नवरीला लातहाराची सवय जा, नीट उभा राहा तुम्ही. राधा भीम रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही कन्या सगुना गुणानुपवर. हो नवरी बाय. हो नवरी बाय. अहो तिकडे काय करताय? अरे बापरे. हा माझ्या आजीला भेटायला आली आहे. हा इथं माझी छोटी बहीण आहे. अजून इथं माझी मम्मीची आई आहे. माऊ माऊ कुठे आहे माऊ? इथं माझ्या मम्मीची आई आहे, ही माझ्या पप्पाची आई आहे. अजून इथं माझी छोटी बहीण आहे. अजून इथं माऊ बसली आहे. होय माऊ बसली नाही. हा. माऊ हसती बाबा. मग आजी काय म्हणते माहित आहे का? हा अरे लगीन इथंच थांबव. हा अरे लगीन इथंच थांबव. हा. माझ्या बरोबर खुरपायला चल. अरे देवा. चला. हा. राधा आता वद सावधान समय साधा मी पैयाचे भावे गुरुचे पद मुजनरा होया शुभमंगल सावधान. झालं झालं झालं. हा वाजवा. हा हारायचं का तुम्हाला? हार काढा दोन हार. हॅलो देवाधिपती. हा हा देवाधिपती कशी हरली त्याची मती हो. देवाधिपती कशी हरली त्याची मती. एक मनात इच्छा होती कधी होईना धान्य त्या खंडोबाची तार झाली बानू धन्य रे.
रॉंग नंबर लागला, रॉंग नंबर लागला. मी माझ्या नवरदेवाला हार घालायला लागली, हीच मजा आली. झाला. हा शेज मंडपी शेज मंडपी दोघे एका जनार्दने नाचती दोघे. ऐका हो, डान्स वाजायचा. या ठिकाणी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर परंपरेने नाव घ्यायचा कार्यक्रम असतोय. बरोबर आहे का नाही? बरोबर. नाव घ्यायचा कार्यक्रम असतोय बर का. अगोदर या ठिकाणी नंबर कोणाचा? हा? घ्या नाव. सासू बसली आहेस म्हैस आणि बायको माझी गावड्याची म्हैस. अरे वा. कोणची कोणची बायको पण? हा नाही तर वेगळं पण देतात ना. हा चला घ्या तुम्ही. काय म्हणलं? सासू बसली आईस पैस. सासू बसली आईस पैस आणि ही माधुरी म्हणजे माझी गवळ्याची म्हैस. खरंच सांगावं मावशी, कोण हिचं माझ्या आई वणी आहे, कोण माझ्या बहिणी वणी आहे, कोण माझ्या मावशी वणी आहे. खरंच मी म्हशी वणी दिसते का बघ? अहो एखादी म्हैस तरी म्हणलं ह्यांची पापणी कस काय पड नाही. एखादी मारुती कार म्हणलं असतं तर जमलं असतं. मी दिसते मारुती कार आणि ही दिसतंय 3 चाकी टमटम. आता मी एक नाव घेते, घेऊ का नाव? या या. आला आला रुकवत, आला आला रुकवत. हा रुकवतात होता जिलबीचा येडा. हा आला आला रुकवत, रुकवतात होता जिलबीचा येडा. मी गवळ्याची मस्तर ही पकालीचा रेडा. शाबास. हो अजून घ्या. कारभारी आओ कारभारी, तुमचं बराड भरपूर आलंय का नाही? ऐका, आम्ही 2 जण या ठिकाणी पाया पडणीला येणार आहे. परमेश्वर जाधव कुठे गेलं? हा आला, बसा 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 बसा. आम्हीच त्या ठिकाणी येणार आहे पाया पडणीला. सगळ्यांनी पाया पडणीची ओवाळणी द्यायची. पहिल्यांदा मामा मामा ओवाळणी द्या. हो नवरीचा मामा कुठे गेले? इथलं मामा. नवरीचा मामा कुठे गेले? अरे हा माझ्या लग्नाचा आम्ही 2 जण जोडीनं पाया पडणीला येणार आहोत. काय नाव? मदन शेळके. मदन शेळके यांच्याकडून सुद्धा ह्या लग्नासाठी मगाशी 101 रुपयाचा आहेर आला होता. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मारा. आहेराची यादी बघा, शूटिंग वाले इथं थांबलेला इथं. त्यांच्याकडे यादी चालू आहे. सगळ्यांनी आहेराची यादी करायची आहे. त्यांनी आपलं आपलं नाव लिहायचं. त्याच्या पुढे किती आहेर केला हे सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. अजून आहेर आलेला नाही. मामा कुठे गेला? मामा पाय धुवायला. मामा तुमचा आहेर द्या इकडे. चला बस दमाने नाव सांगा. हा मामांचा आहेर. यांच्याकडून सुद्धा मामांकडून सुद्धा नवरदेवाच्या मामांकडून 101 रुपयाचा आहेर आलाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर कोणत्याही मुलीला आपल्या पतीसोबत या ठिकाणी सासरी जावं लागतं. परंतु तिला जाव वाटत नाही. कारण का? आई वडिलांना सोडून, बहीण भावांना सोडून तिला जाव वाटत नाही. मग तिची अवस्था कशा पद्धतीने होते बघा. तुकाराम महाराज सांगतात, कन्या दर्शन घ्यायचे आणि ज्यावेळेस भरतीचा प्रवास चालू व्हायचा
काय म्हणतात? आय चोरला 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 एका चोरांनी गाव कसं चोरलं. हॅलो ऐका. हॅलो 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 इकडे लक्ष द्या. इकडे इकडे इकडे. हा लग्न झालं विको कमी करा चला. हॅलो आवाज येतोय का पाठीमाग? आवाज येतोय का सासूबाई तुम्हाला? येतोय ना पाठीमाग? होय म्हणते ते की गेल्या वर्षी मी तर जालनाला आलती. जालना जवळ आहे नाही तर अय पोरावो. हॅलो जालन्यामध्ये आलती तिथं माझं लगीन झालं. लगीन लग्नाला कोण होतं का लग्नाला? हॅलो हॅलो लग्नाला कोण आलं? लग्नाला काय सांगायचं? लग्नाच्या आधी घराला वाट पाडली होती. 4 दिवसाला याचं आमच्या पप्पांना म्हणायचं काय बी करा पण तुमची पोरगी मला द्या. आमचं म्हातारं तो का त्या चष्म्याला भाळलं आणि माझं वाटोळ केलं. असं वाटतं घर सोडून निघूनच जावं. दादला नको ग बाई मला नवरा नको ग. फक्त विको कमी करायचा. घरी नांदा आले. घरी कसं होतं माहिती आहे का? आहो पडकचं घर मावशी, पडकचं घर आणि मोडकचं छप्पर. म्हणलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवून म्हणलं ह्यांच्या काय टक्कलवर बसू का? साधं देवाला देव घर सुधावं नाही. कळल्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार सुधावं नाही. ही साडी सुद्धा का नाही परमेश्वर महाराजांकडनं बाबूराव शेळके यांच्याकडनं आणली म्हणून 4 बायका तरी आली. नाहीतर काय सांगायचं, लगीन झाल्यापासून ही साडी नेसायची, हीच पिळायची, हीच नेसायची. ह्यांच्या त्रास व 4 वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही. हॅलो, 4 वर्षात मी आंघोळ सुद्धा केली नाही. हॅलो, 4 बायका हळदी कुंकाला गेले की बायकांनी म्हणायचं ताई साप नाव घे की, नाव घे की. पण मुर्द्याचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही. पण तुमच्या सगळ्यांचा मान राखतील हे नाहीतच घटस्फोट देईल. घेऊ का नाव? मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका. अजून काय म्हणता? अजून तुम्हाला बी बसून बसून चांगला चळ भरलेला दिसतोय. अजून अजून घेऊ? अजून
सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते अजून वाकून. एक घे ग, अजून एक घे. आ अजून एक घे ग. ग मी काय तुझी बायको आहे काय अबे घ्या हो, अजून एक घे. हा, असं काय तर म्हणा की सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. सचिनच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आणि आमच्या कारभाऱ्यांचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान राखून. सुरतेचे मोती गुळधाम सोने कोण्या राज्यातले नाही. एका जनार्दनी समरस झाले पण तुरस येते नाही. दादला नको गे बाय, यो नवरा नको ग बाय. तुम्ही म्हणसाल पोरगी हितच आली हितलाच नवरा केला पण काय सांगायचं मावशी, माझ्या ठिकाणी जर तुम्ही असतात तर त्याला 6 महिन्याच्या आधी सोडला असता. तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, सोन्यासारखी मला 17-18 लेकरं आहेत. अयो 17-18 झाली किती? 17-18 लेकरं आहेत. माझं थोरलं पोरग बघायचं आहे का पिंट्या? बघायचं आहे का? दहा घे. हा. अरे बघितलं का शत्रुघ्न सिन्हा म्हणलं की बोल गो मम्मी म्हणायचं. पिंट्याव पिंट्याव वाव का मम्मी पिंट्याव काय केलं ठेवा याला. सिद्धार्थ येडे यांच्याकडून सुद्धा या छोट्याशा कलाकाराचं कौतुक करून 101 रुपयाचं दान आलं. त्यांचंही मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पिंट्या सुद्धा मम्मीला लई दोस्तरलाय हाय का नाही? अय ह्याचं तुला पिंट्या रडा येतं का रडायला? सपक दिल्यावर रड मग नीट रड की. म्हैसूर रडती. हळू रड. ह्याचं वय काय वय? वय वय 20 आता 6वा महिना झालाय. अयो लय हसायचं नसतं नाहीतर पोटातलं येत असतं या. आता 6वा महिना झालाय. ह्याचं अजून नाव सुद्धा ठेवलं नाही का? ठेवायचं नाव ठेवायचं का? ठेवायचं. आत्या बाय होय म्हणा की. हा हसायला लागले. हा ठेवायचं का आजी? अरे पहिल्या दिवशी फिल्म दरबारी जन्माला आलाय बाळ शंकर. पिंट्या, ए पिंट्या, तुला भूक लागली का?
नाही लागली तू जेवण करून आलाय काय तरी म्हणलं एवढा कसं काय जड लागायला बाळ रडताना येईना कसं गयाला कळना झोपी घाला या बाळाला मला चिक केलं पेंट्या सो केले का काय झोपी घाला या बाळाला या. पेंट्या मोठ मोठ द्या कसा हसतोया कुशलातल्या दुसरे देतोया लातात हाणायला मोडता खोटी धरोनी यादा यानंतर सुंदर असो अजून एक पार्ट होणार आहे तोपर्यंत कोणी सुद्धा जागा सोडायची नाही विठाल 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 वर बैसरी माळसा सुंदरी आवडी नाशी पायी ना जे गोरी कोट भंडारा घेऊन आले परोपरी एका जनार्दनी दुसरी आरी वारी देऊन प्रसन्न झाला मलारी देव मलारी रुसून गेले घोड्यावर बसून गेले बाणूला लायला मी लग्नाची असून
आम्ही सब पैसे
सज्जनो, हे भारूड काय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि शाहरुख खानचं नाही, आणि माझ्या तर बापाचं मुळीच नाही. पण बऱ्याच जणांना मगाशी वाटलं असेल, मगाशी पोरग साडी घातलं तेव्हा काय बाहेर आहे का? हौस आली का हो एवढ्या लांब येऊन तुमच्या इथं रात्रीच्या साड्या घालायला? पण उसड होंगा परी रसन वेळ होंगा, काय भुरला शिवरली सोंग ढोंग बघून फुकट झोपेची वेळ व्यर्थ घालवू नका. कारण का हे नातरायांचं भारूड आहे, आणि नातरायांना भारूड लिहिण्याचा एवढा अट्टास होता, एवढा उद्देश होता की आजकालचा समाज हा लोकरंजनाच्या माध्यमातून, मनोरंजनाच्या माध्यमातून या परमार्थिक क्षेत्राकडे कसा खेचला जाईल, त्याला परमार्थिक आवड कशी निर्माण होईल व तो माणूस म्हणून कसा जगेल, यासाठी नातरायांनी ही रोग बघून औषध तयार केलं. आणि तुम्ही आम्ही औषध न घेताच बाटलीकडे बघून खुश होतात. पण बाटलीमध्ये कोणत्या प्रकारचं औषध आहे याची अजून तुम्हाला चव कळलेली नाही. समजा तुम्हाला खोकला आला आणि घरच्यानं सांगितलं खोकल्याची बाटली तिथं टेबलावरती ठेवली, 5 वाजेपर्यंत त्या बाटलीकडे बघत बसा, 5:30ला खोकला थांबल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. तसं या भारुडाचा अर्थ तुम्ही जर समजून न घेता तुम्ही जर नुसतं करत गेला तर तुमची ही अवस्था तशीच होईल. म्हणून काय घ्यावं आणि काय न घ्यावं हे तुम्हीच ठरवा. आतापर्यंत जी सोंग झाली, जी पात्र झाली, ही फक्त तुम्हाला भूल द्यायची इंजेक्शन देईल, आणि तुम्हाला तर चांगली पटांगणात भूल चली. तेव्हा मी आता ऑपरेशनला उभा आहे. तुम्ही कुणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. तुम्ही जर फाउंडेशन हलवला तर टाका चुकल, टाका चुकला तर टाक्यात पो होईल, टाक्यात पो झाला तर ऑपरेशन फेल, आणि तुम्ही सुद्धा म्हणून कोणी सुद्धा जागा सोडायची नाही. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाट करून थाट मामी नका जाऊ तोरा, वरल्या गावी जाता मामी घुंगण घेते वारा. बाया म्हणतेला ह्या बुवाचा मोडदा बसवला, ह्याला कुणी गा आणला, काय बी बोलतो कसं बी बोलतो. पण ताई आईनो, आपल्या बळे मी नाही बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. जे नातरायने गात्यामध्ये लिहिलेस तेच मी तुमच्या समोर बडबडण्याचा प्रयत्न करतोय. हे काय माझ्या बापाच्या पोत्यातलं ठिक्यातलं भाजक्यातलं कायच नाही. नातराया म्हणतात की अरे भगवंताने एवढा मोठा अमूल्य असा किमतीचा नरदेह दिला. जे न मिळणारं मॉडेल तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय, हे न मिळणारं मॉडेल आहे. शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, नीट पेपर दे. एकदा नापास झाला तर तुला त्याच वर्गात बसावं लागेल. अरे वेड्या, फायनलची टीम आहे, नीट खेळ. परत सामने भरतील काय सांगता येणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य देह चुकली या भरमा. 84 लक्ष योनीतून कोटी सामना फिरून भगवंताने तुला या माणसाच्या जन्मामध्ये पाठवलं. अरे माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. माणसाच्या जन्माला येऊन तू माणसासारखं वागत नाही. कुत्र्यासारखं मारावं लागेल. जागा हो, मी माणूस आहे याचं भान ठेव, आणि माणसासारखं जगण्याचा, माणसासारखं वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट किरचुडून सांगितलं की हे कलियुगात मिळाले, याचं काहीतरी सार्थ करा, या देहाचं काहीतरी सार्थ करा. पण आपण या देहाचं काय सार्थ करतो माहित आहे का? अगबाया गबा मला पुढचं येत नाही. सकाळी जर पोरगा असं रस्त्याच्या कडेला जर बसलं आणि तिकडून जर असं ट्रॅक्टर मधून असलं एखादं गाणं लागलं, ती पोरग तिथंच छडी सोडतं, तिथंच हे करून नाचतं. अरे तुला चावलं का फिट येते? ती म्हणतं डिस्को. या डिस्कोनं तर महाराष्ट्राचा फिस्को झाला. लाज वाटते सांगायला. मोठमोठ्या घराण्यातली तरुण पोरं पुरी नाही तिथं नाचायला लागली, परंतु जिथं नाचायलाच पाहिजे तिथं ती लाजू लागली. अरे वेळ लागावा माझ्या तुकोबरायांसारखं, वेळ लागावा माझ्या ज्ञानोबारायांसारखं, वेळ लागावं ह्या पोरांना, या तरुण पोरांना, या छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळ लागावं. भला दंड पुसणी पिंड करावे बंड शाहिराने, मद मस्त हत्तीचे गंड करावे थंड शाहिराने. असा हा महाराष्ट्राचा शाहीर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, धर्मवीर संभाजी राजांचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, या साधू संतांचा महाराष्ट्र, आणि तुमचा आणि माझा महाराष्ट्र तो कसा म्हणणार? जय जयकार महाराष्ट्राचा.
कडाडला छत्रपती छत्रपती शिवराय तुम्ही घ्या मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवराय छत्रपती राजा छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय
या ठिकाणी आपल्याला वेळ लागलं पाहिजे, शिवचरित्र वाचण्याचं आपल्याला या ठिकाणी वेळ लागलं पाहिजे. तर मला सांगा, या ठिकाणी एवढी सगळी माणसं जमलेली आहेत, बरोबर आहे का? आणि खरोखर ह्याच्यासाठी एकदा जोरदार टाळे वाजवा. काय रे वाजवा? काय ना पूर्ण सांग ना. युवराज जनार्दन नागरे. टाळ्या वाजवा यासाठी. खरोखरच मागाच्या भारुडासाठी ज्यावेळेस त्याला बोलवलं किंवा लगेच या ठिकाणी उभा राहिला, कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याच्यावरती योग्य संस्कार आहेत, त्यामुळे त्याने लगेच या ठिकाणी आणि इथं या स्टेजवरती एवढं या ठिकाणी सादरीकरण करणं किंवा एवढं येणं एवढं सोपी गोष्ट नाही, बरोबर आहे का नाही? कारण त्यानं लगेच या ठिकाणी आला आणि आमच्या बरोबर थोडी का होणार भारुडासाठी साथ दिली. नक्कीच नक्कीच महाराजांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहतील. पावलं पावली तुला या ठिकाणी कोणतंही दुःख येणार नाही. आणि ज्यावेळेस तुला शिक्षणामध्ये सुद्धा काय कमतरता भासेल, त्यावेळेस सुद्धा देवाची कृपा तुझ्यावरती हो आणि तू योग्यरित्या अभ्यास करून यशस्वी हो, हीच भगवंताच्या चरणी या ठिकाणी महाराजांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. आणि खरोखरच आपल्याला मला सुद्धा सांगा, आता जवळजवळ 11 11:30 होऊन गेल्या, तुम्ही सुद्धा एवढ्या वेळ या ठिकाणी बसलेला आहात. खरोखरच हे भगवंताचं या ठिकाणी वेळ लागलं पाहिजे. मला सांगा, इथे एवढी सगळी माणसं जमलेली आहेत का? एकासारखं एक कोण आहे का? आहे का एकासारखं? कोणाचा चेहरा वेगळा आहे, कोणाचं मॉडेल वेगळं आहे, कोण सावळं दिसतंय, कोण मध्यम सावळं दिसतंय, काय गोरी दिसते ती, काय जास्त गोरी दिसते ती, काय काय ओळखू येत नाही. देवाची करणे नारळात पाणी आहे का ह्याच्यात? काय आहे का? काय मला सांगा. इथं स्प्रिंगा दिल्या त्या भगवंताने. मला सांगा, ह्याच्यातलं एक जर बोट तुटलं परत बसवता येतंय का? बसवता येते? अजिबात नाही. आणि समजा बसवलं तर कंपनीचा माल परत आहे का? अजिबात नाही. या ठिकाणी सांधा दिला, ह्या सांध्याच्या ठिकाणी 1 फुटाचा गजाचा तुकडा टाकला, परत गजाचा तुकडा टाकला, आपण कसं जेवण केलं असतं का? असं तिथे 1 फुटाचा गजाचा तुकडा असता तर आहे का ना? असं खाल्लं असतं का नाही? मला सांगा, हे नाक असं खाली तोंड करून दिलंय बघा देवाची करणी. हे नाक असं खाली तोंड करून दिलंय. हे जर नाक असं वर तोंड करून दिलं असतं तर पावसाचं पाणी कुठे गेलं असतं? पाणी अडवा, पाणी जिरवा. वृक्षारोपण लावायला सुद्धा 2 आयत्त खड्डे निर्माण झालं असतं, आहे का नाही? आणि मला सांगा, हे जर असं उलट नाक असतं मावशा हो, आपण कसं दिसलो असतो उलट्या नाकाचं. आणि ह्या नाकावर जर एखादी गार पडली असती तर नाकाचा नुसता चेंदा मेंदा झाला असता. परंतु जे दिलंय ते म्हणतोय माझं, परंतु नाकराय म्हणतात नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी, अंतिम जाशील एकल प्राण माझे म्हणून. अरे 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे, वृद्धपणा तास पुढती वैद्य काय करणार रे. अरे बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेला मागे सर्व राहतील, तुटतील धागे दोरे. गाडी माझी, बंगला माझा, पोरं माझी, बायको माझी, अरे वेडा माझा माझा मनसी परी कोण आहे तुझासी. अरे राजा हंस उडून गेला, मग यो पिंजरा रिकामा राहिला, मग ही जनता जनार्दन म्हणते तयाला, म्हातारा मेला रे मेला. म्हणून जीवनामध्ये चांगलं वागा. चांगलं वागता आलं तर वागा, नाही वागता आलं तर नका वागू. परंतु जे चांगलं वागतंय त्याला अडवू नका. दान धर्म करा, सत्कार्य करा. जिथं धार्मिक कार्यक्रम आहे तिथं 10-5 द्या. तुम्हाला देता आलं तर द्या, नाही देता आलं तर काय फरक पडणार नाही. परंतु जे देतंय त्याला अडवू नका. एखाद्याचं घर पेटलं असेल, पेटू द्या, त्या घराला फरक पडणार नाही. तुम्हाला विजवायचं असेल तर विजवा, नाही विजवलं तर त्या घराला फरक पडणार नाही. परंतु त्याच्यावरती राखेल बतू नका. कारण जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. जीवनाला श्रीमंतीचा साथ असावा, परंतु त्याच्यात पैशाचा माज नसावा. कारण आपण सृष्टीचे पाहुणे आहोत. आपण बरोबर ना? आपण या सृष्टीचे पाहुणे आहोत. ज्या दिवशी या पृथ्वी तलावाचा पाहुणचार संपला, त्या दिवशी कळणारही नाही की या शरीराची राख झाली का माती झाली. म्हणून